तर नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये IBPS पॅटर्ननुसार ठीक आहे कसा अभ्यास करायचा आणि कसं 99% आपली PDF ॲक्युरेसी देते, मतलब रिझल्ट आणायचं हे देते, ठीक आहे, गॅरंटी देतो, ठीक आहे। आणि प्लीज अगोदरच सांगतो की जे सिरियस आहे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एक्झामबद्दल त्यांनीच हा व्हिडिओ बघावा, जो मतलब सिरियस नाही आहे त्यांनी व्हिडिओ बघू नका, इथेच सांगतो मी, ठीक आहे। आणि समोर हे PDF तर आहेच मित्रांनो, पण खूप काही सांगणार मी कशा रिलेटेड, म्हणजे कसं अभ्यास करायचं, सब टॉपिक कसे वाचायचे, ठीक आहे, कोणते कोणते सब टॉपिक इम्पॉर्टंट आहे IBPS पॅटर्ननुसार, ठीक आहे। तर अगोदर PDF बद्दल बोलून घेऊया। तर मित्रांनो, या PDF मध्ये आपण IBPS पॅटर्ननुसार संपूर्ण PDF बनवलेली आहे, ठीक आहे, PDF डिझाईन केलेली आहे। तर यामध्ये अगोदर काय होतं, जसं समजा ठाणे बँक आहे, PDCC बँक आहे, यांचं MKCL किंवा इतर कंपनी एक्झाम कंडक्ट करत होत्या, पण SDCCचं बँकचं काय आहे मित्रांनो, IBPS कंडक्ट करणार आहे। तर IBPSचं पॅटर्न वेगळा असतो आणि ज्या इतर कंपनी एक्झाम घेतलेल्या आहेत त्यांचं पॅटर्न वेगळा होता, ठीक आहे। तर आता PYQ इतकं काही मतलब आहे इम्पॉर्टंट, म्हणजे डाटा आहे त्यांचं इम्पॉर्टंट, पण तसलेच क्वेश्चन येतील असं काही गॅरंटी नाही आहे मित्रांनो, ठीक आहे। तर आपण IBPS पॅटर्न अगोदर जी एक्झाम झालेली आहे बँकेची त्याचे PYQ ॲड केलेले आहे याच्यामध्ये। तर आय होप तुम्हाला समजेल। आणि या PDF मध्ये ऑल सब्जेक्ट्स मित्रांनो, अगोदर सब्जेक्ट्स दाखवून देतो मी तुम्हाला। हे इतके सब्जेक्ट्स आहेत SDCC बँकला, ठीक आहे। तुम्ही बोर होत असाल तर तुम्ही व्हिडिओ स्किप करून जाऊ शकता मित्रांनो, ठीक आहे, कारण की इथे एंटरटेनमेंटसाठी बोलत नाही आहे मी। बँकिंग, सहकार, माहिती व तंत्रज्ञान, ठीक आहे, बुद्धिमत्ता, इथे अंकगणित आले तरी 1-2 क्वेश्चन येईल मित्रांनो, पण मला तर नाही वाटत की येईल म्हणून, कारण की IBPS एक्झाम घेतो आहे MKCLचं, तर थर्ड क्लास आहे ती कंपनी, त्यांचे इतके असं का म्हणतो त्याचं पण कारण आहे, ठीक आहे। मराठी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि पूर्वीच्या DCC बँक एवढं आपल्या ह्याच्यामध्ये आहे, ठीक आहे, PDF मध्ये। आणि इतर एवढंच नाही, तर इतर पण आहे मित्रांनो, ठीक आहे। याच्या व्यतिरिक्त काय येणार, PYQ, सिलेबस, ऑल सिलेबस सब्जेक्ट्स, क्वेश्चन बँक येणार मित्रांनो। तुम्हाला काय येते मेसेज आहे, इंटरव्ह्यू PDF, हे इंटरव्ह्यू PDF पण तुम्हाला येते फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे याच्यामध्येच, ठीक आहे मित्रांनो। आणि इंटरव्ह्यू DCC बँकचं इंटरव्ह्यू कशा प्रकारे होतं त्याचं संपूर्ण एक हे केलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे। आणि याच्यामध्ये आपण ऑल सब्जेक्ट्स आहे समजा, ठीक आहे। तर जो सब्जेक्ट्स घेतला आहे, जो त्याचा सब टॉपिक घेतला आहे, त्याच्या नंतरच आपण क्वेश्चन कशा प्रकारे येऊ शकतात IBPS पॅटर्न थ्रू, ते क्वेश्चन ॲड केलेले आहेत, जेणेकरून तुमचा संपूर्ण टॉपिक पण क्लिअर होईल। आणि आताच त्याच्यामध्ये PDF मध्ये स्टडी कशी करायची, रिव्हिजन कशी द्यायची हे मी तुम्हाला सांगतो। आणि ही PDF घेण्यासाठी मित्रांनो 350 रुपये किंमत असेल। या WhatsApp नंबरवरती तुम्ही फोनपे करून स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला 5 मिनिटात अवेलेबल होऊन जाईल संपूर्ण। आय होप तुम्हाला समजलं असेल या PDF मध्ये काय काय असणार ते। आता थोडं तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दाखवतो मी, ठीक आहे। आता हे बँकचं आहे, तर इथे चालू खाते, सेविंग खाते, तर इथे मी हायलाईट केलेलं का की इथे जी समजा हे आहे बँक खाते, समजा बँक रेट आहे, रेपो रेट आहे, ठीक आहे। तर यांच्या ज्या संकल्पना आहे, ज्या व्याख्या आहे मित्रांनो, त्या इम्पॉर्टंट असतात, कारण की तुम्हाला जर कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारतात IBPS, आणि कन्सेप्ट जर समजली नाही तर तुम्हाला ॲन्सर कसे येतील, तर ठीक आहे। तर आपण ना काय केलेलं आहे, एकदम कन्सेप्ट सोप्या भाषेत समजावी आणि हायलाईट केलेले आहे मित्रांनो, ठीक आहे। तर बाकीचे आणखी काही तुम्हाला थोडं हेच दाखवतो मी। तर मित्रांनो, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या तुम्हाला PDF भेटणार ते दाखवतो अगोदर। DCC बँक GK, ठीक आहे। याच्यामध्ये जो अगोदर आपण काय बघितलं, ऑल सब्जेक्ट बघितलं। ऑल सब्जेक्टमध्ये सामान्य ज्ञान होतं, सामान्य ज्ञानमध्ये एकूण 7 सब्जेक्ट्स येतात मित्रांनो, चालू घडामोडी सोडलं की 6 सब्जेक्ट्स येतात, आणि ते सब्जेक्ट्स इन डिटेल्समध्ये घेतलेले आहे, ठीक आहे।
असं नाही की आणि दुसरीकडे तुम्हाला कचरा भरपूर मिळेल, ठीक आहे. IBPS पॅटर्ननुसार नाही, क्वेश्चन नाही, फक्त क्वेश्चन काढलेले आहे. सब टॉपिक्समध्ये त्यांनी काही हे दिलेलं नाही. मी स्वतः बाय करून बघितलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे, दुसऱ्या यूट्यूबरचं, त्याच्यामुळेच सांगतो मी. आता इथे भूगोल आहे, ठीक आहे. अगोदर सब्जेक्ट्सनुसार सांगू. तर इथे भूगोल, इतिहास, राज्यघटना, अर्थशास्त्र, महाराष्ट्राचा भूगोल, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, ठीक आहे. आता इथे एक सांगायचं की चालू घडामोडीमध्ये केव्हाचा विचारू शकतो डाटा, तर 2024चं, ठीक आहे मित्रांनो, 2024चं पण डाटा विचारला जातो आणि 25चं पण डाटा विचारला जातो. तर त्या अनुषंगाने आपण 2024चं मेन पॉईंट म्हणजे जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू IMP आहे ते पॉईंट घेतलेले आहे आणि 25चं एकदम डिटेल्समध्ये घेतलेलं आहे मी, ठीक आहे. तर करंट अफेअरचा विषय नाही. आणि झालं सामान्य ज्ञान, तर सामान्य ज्ञान डिटेलमध्ये आणि क्वेश्चन PYQ आणि हे घेतलेलं आहे, जेणेकरून तुमचं संपूर्ण सामान्य ज्ञान क्लिअर होईल. याच्यामध्ये चालू घडामोडी पण क्लिअर होईल, ठीक आहे मित्रांनो. हे लास्टपर्यंत बघा, तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि स्टडी कशी करायची ते पण तुम्ही सांगतो, त्यावरून तुम्हाला समजेल, ठीक आहे. तर आता हे झाले सब्जेक्ट्स. आणि हां, याच्यामध्ये सिंधुदुर्ग जी हे आहे डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग, तर मित्रांनो हे बघू शकता तुम्हाला हेच दाखवायचं होतं की सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये इन डिटेल्समध्ये आपण संपूर्ण बेसिक माहिती टू ॲडव्हान्स माहितीपर्यंत संपूर्ण माहिती आपण या PDF मध्ये घेतलेली आहे मित्रांनो, ठीक आहे. आता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, तर ऑफिसली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती क्वेश्चन येणारच, ठीक आहे. तर इन डिटेल्समध्ये घेतलेला आहे, तो पण कवर केलेला आहे आपण. तर मित्रांनो हे झालं, आपण ऑल सब्जेक्ट बघितले. आता मॅथ्सचं याचं बघू, रिजनिंगचं, बुद्धिमत्ता चाचणीचं, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, एकूण ऑल जे टॉपिक आहे IBPS ज्याच्यावरती क्वेश्चन विचारते मित्रांनो आणि विचारू शकते, व्हेरी IMP ते आणि सब टॉपिक ॲड केलेले आहे एकूण डिटेल्समध्ये बघू शकता तुम्ही, ठीक आहे. क्वेश्चन ॲन्सर दिलेले आहे आणि सोडवण्यासाठी पण दिलेले आहे आणि कसं सोडायचं ते पण पॅटर्ननुसार सांगितलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि अशा रीतीने तुम्हाला संपूर्ण बघायला मिळेल, ठीक आहे. आणि जिथे आकृतीची गरज आहे मित्रांनो, ठीक आहे, आता हे अंतर, दिशांतर, ज्ञान वगैरे, ठीक आहे, तर तिथे आपण डायग्राम वगैरे दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित समजेल. तर एवढं सगळं बघितलं मित्रांनो. आता हे PDF मध्ये स्टडी कशी करायची, जेणेकरून तुमचा समजा आता संपूर्ण काय सांगायचं मित्रांनो की फर्स्ट जेव्हा रीडिंग करताल म्हणजे फर्स्ट वेळेस ज्यावेळेस वाचताल तुम्ही, तेव्हा इन डिटेल्स समजून घ्या व्यवस्थित आणि इन डिटेल्स वाचा संपूर्ण, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय करा, जे का मी हायलाईट पॉईंट काय केलेलं आहे किंवा ब्लॅक केलेलं आहे, ठीक आहे, म्हणजे ब्लॅकमध्ये हायलाईट केलेलं आहे ते पॉईंट वाचा आणि फास्ट रिव्हिजन द्या आणि वारंवार रिव्हिजन द्या. PDF म्हणजे एवढं काही मोठं नाही आहे, ठीक आहे. तर बँक आणि याच्यामध्ये एक सांगायचं की बँकिंगला जास्त प्रश्न विचारतात मित्रांनो, बँकिंग, तर बँकिंगला जास्त वेळेस रिव्हिजन द्या. आणि कॉम्प्युटर म्हणजे संगणक माहिती तंत्रज्ञान हा 20 मार्कासाठी आहे, SDCसाठी, त्याला जास्त वेळेस रिव्हिजन द्या. आणि आणखी क्वेश्चन प्रॅक्टिस करा, मी जे क्वेश्चन बँक दिलेले ते सोडवा व्यवस्थित, ठीक आहे. आणि जे रिजनिंगचं दिलेलं आहे त्याच्यापैकी तुम्ही 1-2 वेळेस पण सोडवलेले तर ते लवकर लक्षात येतं आणि ॲक्युरेट तुमचे मार्क कन्फर्म देऊ शकता बरं का, बुद्धिमत्ता चाचणी त्याच्यामध्ये, ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. आणि हे PDF घेण्यासाठी या नंबरवरती हे मेसेज करा, कॉल नका करू, व्हॉट्सअप करा, फोनपे करा अगोदर, या नंबरवरती स्क्रीनशॉट सेंड करा, तुम्हाला संपूर्ण 5 मिनटात अवेलेबल होऊन जाईल, ठीक आहे. आणि काही जर तुमचे प्रश्न असेल मित्रांनो तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि हां, सांगायचं आहे की कोणाला हे किंमत जास्त वाटू शकते, पण तुम्हाला मी गॅरंटी देतो आहे मित्रांनो, 99.99% आपलं पास होण्याची गॅरंटी देतो आहे. आणि जर नाही झाले तर तुम्हाला पैसे परत भेटणार. फक्त तुम्ही ना हे ना जे मी PDF देतो आहे ते आणि जशा रीतीने मी सांगितलेलं आहे तशा रीतीने तुम्ही स्टडी करा, ठीक आहे. तर एवढं सांगायचं होतं मित्रांनो. धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अपडेट रिलेटेड आणखी काही इश्यू असेल तर चॅनलवरती व्हिडिओ येत राहील.